नमस्कार, मी सुवर्ण महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये स्वागत। एसटी कामगारांकरता मोठी बातमी आहे। कोर्टाच्या निर्णयानंतर मेस्मावर निर्णय होणार आहे। परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली आहे। 20 डिसेंबरला न्यायालयाचा निकाल येणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहेच। मात्र कोर्टाचा जो काही निकाल असेल किंवा सुनावणी होईल त्यानंतर मेस्मा संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे। न्यायालयाच्या निर्णयावर सगळ्यांचं लक्ष अवलंबून आहे। त्या निर्णयानंतर मेस्मावर विचार होईल असं परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले। दरवेळेला परिवहन मंत्री अनिल परब यांची एसटीच्या अधिकाऱ्यांसोबत किंवा राज्य मंत्रिमंडळामध्ये बैठक झाली, कामगारांसोबत बैठक झाली की मेस्मा लावणार का, मेस्मा संदर्भात काय असे प्रश्न त्यांना विचारले जातात। त्यावर त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की एसटी कामगारांवर तुर्तास तरी मेस्मा लावण्याचा विचार नाही। कोर्टाचा निर्णय आल्यानंतर, कोर्टात सुनावणी झाल्यानंतर मेस्माबाबतचा निर्णय घेतला जाईल। बऱ्याचशा कामगारांचा असा समज करून दिला गेला आहे की 20 तारखेला विलिनीकरणाची ऑर्डर आपली होणार आहे। कामगारांना कदाचित भरकटवलं जाते आणि म्हणून 20 तारखेला आमचं म्हणणं काय आहे या बाबतीमध्ये याचं प्राथमिक अहवाल कोर्टाने मागितलेला आहे। तो कोर्टात प्राथमिक अहवाल आम्ही 20 तारखेला दाखल करू। एसटी कर्मचाऱ्यांनी सहनशीलतेचा अंत पाहू नये असं वक्तव्य केलंय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी। एसटी कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर कामावर रुजू व्हावं, सरकारला टोकाची भूमिका घ्यायला भाग पाडू नका असं अजित पवार म्हणाले। समितीचा जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत सरकार निर्णय घेऊ शकत नाही। सरकारने एवढा भार सहन करून इतर राज्यांप्रमाणे पगारवाढ दिली आहे, त्यामुळे प्रत्येकाने 2 पावलं मागे सरकायला हवं असं आवाहन अजित पवारांनी केलं। अतिशय समजूतदारपणे भूमिका घेतली गेली पाहिजे। मी अनेकदा सांगितलेलं आहे की राज्यातल्या कुठलाही प्रश्न असला तरी प्रश्न मांडणाऱ्यांनी पण 1-2 पावलं पुढं मागं सरकलं पाहिजे आणि ज्यांच्याकडे मागण्या असतात त्यांनी पण 1-2 पावलं पुढं मागं सरकलं पाहिजे। ही भूमिका महाविकास आघाडीच्या सरकारने त्या ठिकाणी स्वीकारली। आमचे त्या खात्याचे मंत्री अनिल परब साहेब तर सातत्याने त्यांच्याशी चर्चा करतायत, बोलतायत। हे करत असताना ते मागं हटायला तयार नाही। माझी विनंती आहे की टोकाची भूमिका कृपा करून घ्यायला लावू नका। आत्तापर्यंत अनेकदा मुभा अनिल परब साहेबांनी दिली, पण आता मात्र याची सहनशीलता संपण्याची वेळ आलेली। आता सहनशीलतेचा अंत कृपा करून कुणी पाहू नये, माझी कळकळीची नम्रतेची विनंती आहे। काही आमच्या एसटी कामगार बांधवांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे। कोणती गोष्ट किती ताणावी याला काही मर्यादा असतात। जर सरकार करूच शकत नाही आणि तुम्ही पाहिलं असेल की मागील 5 वर्षामध्ये सुद्धा ही मागणी घेऊन कामगारांचं आंदोलन झालेलं होतं, आग्रह होता त्यांचा, तरी भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं सुद्धा ते केलेलं नव्हतं। करू शकत नाही वस्तुस्थिती जर असेल आणि तसं ते समजून घेऊन आता त्यांनी खरं म्हणजे या सगळं संप हे जे काही मिळालंय जितकं चांगलं देता येईल तितकं देण्याचा प्रयत्न हा केलेला आहे। ओबीसी आरक्षणाशिवायच निवडणुका होणार आहेत। नगरपंचायती, जिल्हा परिषदेच्या या निवडणूक ज्या ओबीसी आरक्षणाशिवायच होतील। 106 नगरपंचायती आणि 2 जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत। ओबीसी जागांवर खुल्या प्रवर्गातून निवडणूक घेतली जाईल। 18 जानेवारीला मतदान होणार आहे आणि 19 जानेवारीला मतमोजणी होणार आहे। राज्य सरकारचा प्रस्ताव आयोगाने फेटाळलेला आहे। आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायला लागणार आहेत राज्य सरकारला, त्यामुळे राज्य सरकार 18 आणि 19 या 2 तारखांना निवडणुका घेणार आहे। 18 जानेवारीला मतदान होईल, 19 जानेवारीला मतमोजणी होईल। ओबीसी आरक्षणाशिवायच निवडणूक घेतली जाईल। नगरपंचायती आणि जिल्हा परिषदेसाठी ही निवडणूक आहे। 106 नगरपंचायती आणि जिल्हा परिषदा याकरता ही निवडणूक आहे। ओबीसी जागांवर खुल्या प्रवर्गातून निवडणूक होणार आहे। हे वाक्य सगळ्यात महत्त्वाचं आहे। ओबीसी जागांवर खुल्या प्रवर्गातून निवडणूक होणार आहे।
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी आज राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली। ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने ही भेट होती। ओबीसींचं राजकीय आरक्षण वगळता या निवडणूक घेण्यात येणार आहे, त्यामुळे भाजपने निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन निवडणुका पुढे ढकलण्याची त्यांना विनंती केली। यावर राजकीय नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या बघूयात। की जर ओबीसीचं आरक्षण टिकणार नाही अशी परिस्थिती असताना आपण ओबीसी आरक्षणासाठी निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा जर हे आरक्षण नाही टिकलं तर आम्ही हे रद्द करून परत सर्वांना समान न्यायाच्या तत्वाने संधी देऊ अशी भूमिका सरकारने घ्यायला पाहिजे होती। अजूनही मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, जे सर्व नेते, भुजबळ साहेब आहेत, वडवट्टीवार जे आहेत, नाना पटोले जे आहेत, जे सर्व ओबीसीच्या विषयावर तळमळीने बोलणारे सर्व नेते, त्यांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की हा ओबीसीसाठी अन्याय तर आहेच आहे, पण हा समान न्याय आहे का? महाराष्ट्र विकास आघाडी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे मारेकरी तर ठरलेच, पण आता ओबीसींना संधी ज्या मिळणार आहेत त्याचे मारेकरी ठरू नये। ओबीसी समाजाला सगळ्या ठिकाणी लढण्याची जी संधी आहे त्याचेही मारेकरी महाराष्ट्र विकास आघाडीने ठरू नये। निवडणूक आयोगाने जे आहे त्या निवडणूक आयोगाने ही निवडणूक आता 21 डिसेंबरची स्थगित करावी, ती पुन्हा 18 जानेवारीला करावी आणि त्यामध्ये सुद्धा ज्या ओपन कॅटेगरीच्या 53% जागा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ओबीसी कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशा प्रकारची मागणी जी आहे ती निवडणूक आयोगाने करणार आहे। निवडणूक आयोगाने तशा प्रकारे निर्णय घ्यावा व ओबीसीचा घटनात्मक अधिकार आहे की ओपन कॅटेगरीमध्ये सुद्धा अर्ज भरण्याची संधी जी आहे ती त्यातून गेलेली आहे ती त्यांना परत मिळवून द्यावी। ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका घेऊ नका असं निवेदन भाजपतर्फे दिलं गेलंय। हा भाजपचा ढोंगीपणा आहे। ओबीसीचं आरक्षण थांबवण्यात भाजपचाच हात आहे असा आरोप अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांनी केला, तर त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली। सीएफ ॲडव्हान्समधनं जो निधी तातडीचा पाहिजे होता तो दिलेला आहे, नंबर 1। आता उद्या 22 तारखेला आमचं अधिवेशन सुरू होतं, त्याच्यात पुरवणी मागण्या खर्चाच्या मांडण्यात येणार आहेत। त्यावेळेस त्या मागण्या मांडून ते मंजूर झाल्यानंतर आम्ही राज्याला दाखवून देऊ। त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट खूप गांभीर्याने घेतली आहे, महाविकास आघाडी सरकारने गांभीर्याने घेतलेली आहे। आम्ही काम करत असताना कुठल्याही जाती धर्मावर घटकावर अन्याय होऊ नये ही या सरकारची भूमिका आहे आणि त्याकरता आमचं काम चाललंय, त्याला आम्ही निधी कमी पडू देणार नाही। भाजपचा हा ढोंगीपणा आहे। आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना सुद्धा बीजेपी, एक तर बीजेपीचं भारत सरकार ते आमच्या विरुद्ध येतंय, तिथे ते डाटा द्यायला चक्क असत्य बोलताय, चक्क असत्य। कारण ओबीसीचाच तो डाटा गोळा केलेला होता, जो डाटा इतर उज्ज्वला गॅस योजनेपासून सगळीकडे वापरला जातो। फक्त तो निवडणुकीला मात्र जेव्हा आम्ही सांगितलं आम्हाला द्या, आम्ही तो 8-10 दिवसामध्ये आमच्या जाती कुठल्या आहेत त्या ओळखू महाराष्ट्रातल्या। केंद्र सरकार राजकीय आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे। भारतीय जनता पक्षाला आठवण करून देतोय की जेव्हा या देशामध्ये मंडल आयोगाच्या अंमलबजावणीचा निर्णय हे व्ही.पी. सिंगच्या सरकार असताना घेण्यात येत होता, तेव्हा एबीव्हीपी, भारतीय जनता पक्ष, त्यांचे संघटन हे ओबीसीचं आरक्षण नको, मंडल आयोग नको या भूमिकेत होते। शेवटी निर्णय झाल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये जे घटनात्मक दुरुस्ती झाली त्याला पण चॅलेंज करण्याचं काम छुप्या मार्गाने भाजपनेच केला होता। भाजपच्या नेत्यांना विचारा, सरकार तुमचं मागच्या काळात होतं, ही प्रक्रिया आजची नाही आहे, त्यावेळेस सुरू झाले असताना तुमच्या सरकारने तुम्ही काय केलं नाही हो? आज आम्हाला कालपासून तुम्ही असं केलं नाही, सरकार जबाबदार आहे, अमुक जबाबदार आहे, आमच्यावर खडे फोडण्यापेक्षा तुमचं सरकार असताना तुम्ही मागच्या 2-3 वर्षावर तुम्ही सरकार असताना तुम्ही हे काय केलं नाही? पार्लमेंटमध्ये जर घटना दुरुस्ती केली असती आणि 50% जर काढून टाकली असती तर मराठा आरक्षण 10 मिनिटात संपला असतं, ओबीसीचा विषय संपला असता, मुस्लिम आरक्षणाचा विषय मार्गी लागला असता। पण मुस्लिम आरक्षण तुम्हाला होऊ द्यायचं नाही,
तुम्हाला इम्पेरिकल डेटा द्यायचा नाही, तुम्हाला ओबीसी आरक्षण होऊ द्यायचं नाही, तुम्हाला मराठा आरक्षण होऊ द्यायचं नाही. आता बातमी आहे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या धक्कादायक विधानाची. कुणालाही वीज फुकट मिळणार नाही. महावितरणला वीज फुकट मिळत नाही तर आम्ही वीज फुकट कशी देणार, अशी माहिती औरंगाबादमध्ये ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. खरं तर नितीन राऊत यांनी हे धक्कादायक विधान केलेलं आहे, वक्तव्य केलेलं आहे. आम्ही कर्ज घेऊन पैसे भरतो, मग ग्राहकाला आम्ही वीज फुकट कशी देऊ, असं नितीन राऊत म्हणाले. वीज थकबाकी मागच्या सरकारनं 5 वर्ष बिल दिलं नाही, तेच आपल्या माथ्यावर आलंय, असा आरोप नितीन राऊतांनी पुन्हा केला. वीज कुणाला फुकटात मिळणार नाही आणि विजेचे वापर जर करत असाल तर विजेचं बिल तुम्हाला भरावं लागणार आहे. आणि कारण महावितरण काही वीज फुकटात विकत घेत नाही किंवा त्यांना कंपन्या फुकटात वीज देत नाहीत. ज्या कंपन्या वीज निर्माण करतात त्यांना कोळसा घ्यावा लागतो, त्यांना बँकांचे कर्ज घ्यावे लागतात, त्यांना पैसा द्यावा लागतो. महावितरणकडे जर पैसेच नाही राहतील तर मग महावितरण बंद होऊन जाईल आणि राज्यामध्ये मग महावितरण काम करणार नाही तर खाजगी कंपन्या या ठिकाणी उतरतील. तर तुम्हाला जर खाजगी कंपन्या उतरवायच्या असतील तर उतरवा. वीज मंडळाकडे पैसेच उपलब्ध झाले नाहीत तर राज्य अंधारात जाईल, त्यामुळे समन्वयाने मार्ग काढावा, असं अशोक चव्हाण म्हणाले. शेवटी वीज मंडळाची परिस्थिती सुद्धा बिकट आहे. दुसरीकडे शेतकरी सुद्धा अडचणीमध्ये आहे. मध्यमार्ग काढून सवलतीच्या दराने काही निर्णय घेत, सवलतीच्या मार्गाने काही करता आलं समन्वयातून, तो प्रयत्न केला पाहिजे. आम्हालाही लोकांना त्रास व्हावा अशी आम्हाला अजिबात वाटत नाही. पण वीज मंडळाकडे पैसेच उपलब्ध झाले नाही तर वीज मंडळ कोलमडून पडेल आणि शेवटी राज्य अंधारात जाईल. त्यामुळे ती दक्षता घ्यावी लागते, पण समन्वयातून मार्ग काढता आला पाहिजे असं माझं मत आहे. दरम्यान ऊर्जा मंत्र्यांनी केलेल्या विधानावर शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होते आहे. आधीच वाशिमसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सोयाबीनसह खरीपाच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय. त्यातच वाशिम जिल्ह्यातील सुमारे 30,000 पंपांच्या वीज तोडली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पिकं जगवण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय. आमच्यावर थकीत जर राहिलं तर त्याचं तुम्ही कनेक्शन कट करा. पण आज परिस्थिती अशी होऊन राहिली की बा 4 जणांचं जर थकीत राहिलं तर तुम्ही पूर्ण ट्रान्सफॉर्मरच बंद करून टाकतात. ही कुठली ही म्हणजे पठाणशाही आहे तुमची, म्हणजे रोहिलेशाही आहे. हे तर कृपया करून यांनी बंद करायला पाहिजे आणि शेतकऱ्यावर जो अन्याय होऊन राहिला तो बंद व्हायला पाहिजे. आमच्यावर थकीत जर राहिलं वीज बिल भरायला तयार आहोत. वेळेवर लाईट द्या आम्हाला. ज्यावेळेस आम्हाला लाईट मुबलक पाणी उपलब्ध असतं त्यावेळेस आम्हाला लाईट नसते. हे कोणता न्याय आहे मग? आणि जेव्हा डीपीचा वगैरे प्रश्न असतो वीज वितरण कंपनी ते द्यायला तयार होत नाही आणि त्यामुळं आमची पण हेळसांड होतो. पीक विम्यामध्ये एवढे लफडे एवढे कुटाणे करतात सगळे. त्यामुळे शेतकऱ्याची काही जिम्मेदारी बनती. म्हणून आम्ही पण वीज बिल भरायला तयार आहोत. आम्हाला पण पूर्ण सोयी सुविधा सरकारनं द्यायला पाहिजे. महाराष्ट्राची खबर बातमध्ये पुन्हा एकदा स्वागत. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला केंद्र सरकारनं तत्वतः मान्यता दिली आहे. राज्यसभेत लेखी उत्तरात अणुऊर्जा विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. जैतापूर इथं 1650 मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता असलेला एकूण 6 अणुभट्ट्या उभारण्याचा प्रस्ताव आहे. जैतापूर प्रकल्पाकरता आवश्यक जमीन अधिग्रहणाचं काम जवळपास पूर्ण झालेलं असून प्रकल्पाकरता आवश्यक ठिकाणी संरक्षक भिंत उभारण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेना तिथल्या स्थानिक जनतेबरोबर आहेतच. तिथल्या मच्छीमारांच्या बरोबर 5 जानेवारी किंवा 6 जानेवारीला रोजी माझी बैठक आहे. त्यामुळे स्थानिक मच्छीमार, स्थानिक बागायतदार यांच्याबरोबर शिवसेना आहे. या विषयावरती गरज पडली तर आपण पंतप्रधानांची पण भेट घेणार. आम्ही नक्कीच घेऊ. अशा पद्धतीची 2 पत्र मी यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मी पाठवलेले आहे. त्यामुळे अणुऊर्जेचा पांढरा हत्ती पोहोचण्यापेक्षा ग्रीन एनर्जी निर्माण करण्यासाठी 50 मेगावॉटचा सोलर पार्क त्या ठिकाणी उभा करावा अशी मागणी मी केलेली आहे. या प्रकल्पाला पहिल्यापासून विरोध केलेला होता, परंतु त्याच्यानंतर अनेक वर्ष काम बंद होतं.
कालच केंद्र शासनानं हा परत निर्णय घेतलेला आहे. मला असं वाटतं की तिथले स्थानिक आमदार असतील, तिथले लोकसभेचे सदस्य विनायक राऊसाहेब असतील, हे पुन्हा एकदा त्या लोकांशी जाऊन चर्चा करतील. प्रकल्प कशा पद्धतीनं होणार आहे हे अजून निश्चित झालेलं नाही. त्याच्यामुळं इतक्या वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा प्रकल्पाच्या संदर्भातला निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे तिथल्या जनतेशी चर्चा करूनच आम्हाला सगळ्यांना निर्णय घ्यावा लागेल. कारण पूर्वी ज्यावेळी आम्ही निर्णय घेतलेला होता तो जनतेला डोळ्यासमोर ठेवून घेतलेला होता. बलजबरीने कुठलाही प्रकल्प होऊ शकत नाही. स्थानिक लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही विकास होत नाही आणि होणं अशक्य आहे. आमचं म्हणणं आहे केंद्राने एकतर्फी कुठलेही निर्णय लादू नये. निश्चित रूपाने आधीच्या सरकारमध्ये हा निर्णय झाला होता. लोकांच्या विरोध असताना तो प्रकल्प पुढे गेला नाही. जोपर्यंत लोकांचा विश्वास संपादित होत नाही, लोकांची शंका दूर होत नाही, तोपर्यंत कुठलाही प्रकल्प करणे हे योग्य नाही. मध्ये पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये प्रियंका गांधी जोरदार प्रचार करते. काँग्रेसच्या प्रचाराचा धुरा त्यांच्यावरच आहे. यूपी निवडणूक आणि काँग्रेसमधल्या अंतर्गत वादावर रॉबर्ट वाड्रा यांचं काय म्हणणं आहे, त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे आमच्या नेटवर्क 18च्या वरिष्ठ संपादक प्रीती सोमपुरा यांनी. प्रियंका गांधींनी यूपीत कॅम्पेनिंग सुरू केलेलं आहे आणि ते गोवामध्ये पण ते प्रचार करत आहे. काही मुंबई महानगरपालिकाच्या इलेक्शनमध्ये प्रियंका मुंबईला येणार आणि मुंबईला कॅम्पेन करणार. या संदर्भात आपण बोलूया प्रियंकाचे पति रॉबर्ट वाड्रा सोबत. रॉबर्ट, स्वागत है नेटवर्क 18 में आपका. जैसे मैंने कहा प्रियंका की बात करते हैं, तो प्रियंका पिछले कई दिनों से यूपी के ऊपर ही कॉन्सेंट्रेट कर रही है. क्या लग रहा है यूपी में इस बार? मुझे ये लग रहा है, मुझे गर्व होता है कि प्रियंका निडर हैं और पूरे देश ने देखा जब वो जो यूपी में जब किसानों के साथ अन्याय हुआ और जो वहाँ के जो मंत्री हैं उनके पुत्र ने गाड़ी चलाई और कुछ लोगों की मौत हुई उनकी गाड़ियों के काफिले के वजह से, और वहाँ 8 लोग मरे थे. 3 बीजेपी के लोग थे, एक आपके कलीग थे, प्रेस के थे और 4 किसान लोग थे. प्रियंका उनकी पीड़ित परिवारों से मिलने की कोशिश कर रहे थे और उनको अगर मिलने दिया होता उस रात को, जिस रात को वो सफ़र कर रहे थे, तो मेरे ख्याल से इतना बड़ा मुद्दा नहीं होता. पर फिर भी हर चीज़ से मुझे लगता है वो सीखती हैं और मैंने देखा कि उन्होंने मतलब वहाँ जो भी एक महिला के साथ व्यवहार किया वो बिल्कुल गलत था और मैं एक पूरा असुरक्षित माहौल क्रिएट किया गया वहाँ. और जो भी वहाँ प्रशासन है उनको पुलिस वालों को अलाउ किया गया कि एक महिला के साथ जिस तरीके से धक्का धुक्की हुआ, और मतलब कि आपने देखा कि उसके बाद उनको अरेस्ट करके किसी पीएस गेस्ट हाउस में छोड़ा. दूसरे पार्टियों के लोग थे उनको मतलब अरेस्ट करके छोड़ दिया गया कुछ घंटों बाद. तो प्रियंका को अरेस्ट करके रखा गया, उनको ये नहीं बताया किस लिए. मैं ये कहूँगा कि प्रियंका निडर हैं और वो मतलब कि जहाँ भी उनको छोड़ा जाएगा या रखा जाएगा वो मतलब उनको उनकी सहन शक्ति बहुत है. पर यह है कि अगर वो अपने जगह को साफ कर रहे हैं तो उसमें भी इतना बड़ा सोशल मीडिया पे ट्रोलिंग शुरू हो गया. नहीं, जैसे योगी जी ने बोला कि उनकी हैसियत यही है कि उनको झाड़ू लगाना चाहिए. मैं यही बोलूँगा कि प्रधानमंत्री जब स्वच्छ भारत की बात करते हैं और वो मतलब झाड़ू वगैरह लगाते हैं तो उसमें अंतर कैसे कर सकते हैं योगी जी. मैं कहता हूँ कि देखिए वहाँ के बीजेपी के लोग कहते हैं कि बेटी पढ़ाओ और बेटी बढ़ाओ. अब यह है कि बेटी को बचाना ही रह गया है क्योंकि आप देख रहे हैं कि इतना असुरक्षित माहौल है स्पेशली महिलाओं के लिए. तो मैं यही देखूंगा कि प्रियंका, उनका नारा बहुत सिंपल है और उन्होंने देखा है और सारी महिलाओं को चाहिए कि इस तरीके की कोई लीडर आए जो उनको बोलती हैं कि मैं लड़की हूँ, मैं लड़ सकती हूँ. नहीं, लेकिन प्रियंका यूपी तक ही सीमित क्यों रही है? क्योंकि हम उसको पूरे अक्रॉस इंडिया क्यों नहीं देख पा रहे हैं प्रचार करते हुए? वो प्रचार हर जगह जाएंगी. आपने देखा वो गोवा गई थी, वो हर जगह जा रही हैं. जहाँ पार्टी को लगेगा उनको जाना चाहिए वो उसी तरीके से अपना प्रचार करेंगी. पर ये अभी फोकस उनको यूपी का दिया हुआ है तो वहाँ जाएंगी. वहाँ से जो सारी
महिलाएं हैं, लड़कियां हैं, उनको उत्साह कर रही हैं, उनको आगे ला रही हैं, एकजुट होकर वो आगे बढ़ रही हैं। तो मैं देख रहा हूँ कि बहुत बदलाव आएगा देश भर में, जितनी महिलाओं के लिए है बहुत बदलाव आएगा और ऐसी लीडर की ज़रूरत है हमें। तो क्या आपको लगता है कि अगले लोकसभा चुनाव में कांग्रेस पार्टी की तरफ से प्रधानमंत्री पद की जो उम्मीदवार होगी वो प्रियंका होगी? वो पार्टी सोचेंगी, वो पार्टी का इरादा है, उसमें मैं कुछ अपनी विशेष टिप्पणी नहीं दे सकता हूँ। पर यही बोलूँगा कि जो भी उनको लगेगा, जो सीमित है कि लोगों को लगेगा कि किसको लीडर बनना चाहिए, जिसको रिप्रेजेंट करना चाहिए, वो पार्टी का प्लान होगा और जो भी है हमें उसको फॉलो करना पड़ेगा। लेकिन अभी फिलहाल देखें तो कांग्रेस जो है 3 खेमे में बच चुकी है, एक प्रियंका गांधी का, एक राहुल गांधी और एक सोनिया गांधी का। और कांग्रेस में अभी जो लड़ाई चल रही है यंग वर्सेस ओल्ड की लड़ाई चल रही है। ये अप एंड डाउन ज़रूर चलेगी और मतलब मेरे ख्याल से हेल्थी है, क्योंकि हमारी पार्टी में हर आदमी की सुनवाई होती है और जिनको जो भी उनका सोच है वो आगे रखा जाता है और सबकी सुनवाई होती है। सबसे ज़रूरी बात यही है कांग्रेस में कि जो भी बोलेगा उनकी आवाज़ बुलंद होगी, उनको रिस्पेक्ट किया जाएगा। दूसरी पार्टियों के जैसे नहीं है। जैसे आप देखेंगे, आपने कृषि कानून लगाया और 1 साल बाद उनको मतलब ना कोई सुनवाई हुई किसानों की, ना कुछ पूछताछ है किसी की। जो वो सोचते हैं, जो उनके लीडर हैं, वही किया जाता है और वही करना पड़ेगा। यही पूरा इरादा इनका है पूरे भारतवर्ष के साथ। सो वो छोड़ो कि एक पार्टी को वो कोई किसी की अहमियत नहीं है कि वो आगे बोल सकते हैं, कोई जो उनको पसंद नहीं है उसको वो टाल सकते हैं। और कांग्रेस में ही है कि जिसको जो बोलना है, करना है, सोचना है, हम उसको आगे रख सकते हैं। जो जाना चाहता है उनको अच्छी तरह हम अलविदा बोलते हैं। नहीं, लेकिन कांग्रेस की बात कर रही थी कि 2 खेमे में बट गई है। एक पुराने लोग हैं जो गुपकर 23 वगैरह की मीटिंग करते हैं और बाद में एक खेमा जो है वो राहुल को सपोर्ट कर रहा है। आपको लगता है कि कांग्रेस में ही इतने अंदर प्रॉब्लम शुरू हो गए तो देश के बाद सामने कैसे अपनी बातें रखेंगे? वो अपने तरीके से, वो मैं जैसे बोला एवोल्यूशन जैसे होता है, सब लोग अपनी जो दूसरे जनरेशन्स होते हैं, जो इरादे होते हैं, वो मतलब कि सबकी बात सुनी जाएगी और एकजुट होकर वो मतलब कि देश के हित में ज़रूर बात करेंगे और आगे बढ़ेंगे देश के हित में। अपने सोचेंगे नहीं कि हमारे पद के लिए या किसी और के पद के लिए, देश के हित में काम करेंगे। लेकिन अगर बात करें यूपीए की, तो यूपीए में भी अभी घमासान शुरू हो गया है। ममता बनर्जी कहती है कि यूपीए है कहाँ, हम तो उसका पार्टी नहीं है। तो क्या उनको कहीं ना कहीं राहुल गांधी की लीडरशिप को लेकर ऑब्जेक्शन है कि क्या है? देखिए, मैं इतना बोलूँगा कि मैं परिवार का सदस्य होने का मतलब ये नहीं है कि मैं हर चीज़ पॉलिटिकल एंगल से बोल सकता हूँ। जो मुझे पता है अपने परिवार के लिए, जो उनका सोच है, वो देश के लिए सोचते हैं। और मुझे पता है अगर पार्टी में कुछ भी कोई बोलना चाहेगा वो ज़रूर उनकी बात सुनेंगे। अब उसके बाद यूपीए में क्या हो रहा है वो उसके बारे में मैं कुछ नहीं बोल सकता हूँ, क्योंकि मैं एक्टिव पॉलिटिक्स में नहीं हूँ। और जैसे कि हम पिछले बार चुनाव में आपने कहा था कि आप एक्टिव पॉलिटिक्स में आएंगे, तो कब आएंगे आप? देखिए, मुझे लग रहा है कि हर चीज़ का समय सही होता है। मैं देश भर में 10 सालों से काम कर रहा हूँ लोगों के लिए, और जितनी सहायता मैं दे सकता हूँ, चाहे किसानों के लिए हो या जितनी भी परिवारों के लिए होता है, या मतलब विकलांग लोग होंगे या अंधे लोग होंगे या जो गरीब लोग होते हैं, मैं उनके लिए काम करता हूँ। पर मैं ये कहूँगा कि मैं इसको राजनीतिक तौर से नहीं देखता हूँ और लोग देखते हैं इस चीज़ के लिए। मुझे 10 साल नहीं लगता जिसमें मैंने इतना काम किया है लोगों के लिए कि अगर मुझे पॉलिटिक्स में आना होता कि मैं 10 साल लेता। पर मुझे लगता है कि हर चीज़ का समय होता है। मैं जब प्रचार पे जाता हूँ, सबको उम्मीद होती है कि हो सकता है ये हमें रिप्रेजेंट करेंगे, और बहुत जगहों से लोगों की उम्मीद है कि मैं उनको रिप्रेजेंट करूँगा। पर मुझे लग रहा है अभी सही समय नहीं है, मेरे को और समझना पड़ेगा और मेहनत करनी पड़ेगी, और लोगों के जहाँ भी जो मैं रिप्रेजेंट करूँगा, अगर मैं उसमें कोई बदलाव ला सकता हूँ, तभी मेरे को लगेगा कि मुझे वहाँ पॉलिटिक्स में आना चाहिए। और पॉलिटिक्स में तब आऊँगा जब मैं अपनी मेहनत से आऊँगा और किसी के लिंक या नाम की वजह से नहीं आना चाह रहा हूँ। पिछले कुछ कार्यक्रम में हमने रेहान को देखा था, आपकी बेटी को भी देखा था, तो क्या वो लोग भी पॉलिटिक्स में आएंगे? देखिए, पॉलिटिक्स हमारे घर में हर रोज़ बातचीत होती है, प्रियंका के खून में है, और ज़रूर रेहान और मिराया वो देखते हैं कि उनके एज ग्रुप के साथ क्या हो रहा है, कितने परेशान हैं। कि आप देखेंगे कि अगर कोई सोशल मीडिया के द्वारा कुछ भी बोलना चाहता है, उनको दबा दिया जाता है। एक इंटरनेशनल
पूरा फोकस रहा कि किसानों के साथ गलत हो रहा है, उस टाइम अगर आप देखेंगे यूथ भी उठ के आए थे पर उनको दबा दिया गया। तो जब रायहान और मराया भी देखते हैं कि उनके एज ग्रुप के साथ क्या हो रहा है, वो देखते हैं कि ये वो आगे कैसे बढ़ेंगे, प्रगति कैसे होगी। जो यूथ है वो डरना नहीं चाहते और ज़रूर वो इंटरेस्ट लेते हैं पॉलिटिक्स में। और स्पेशली क्यों लेते हैं, वो देखते हैं कि पहले प्रियंका की सिक्योरिटी हटा दी गई, फिर उसके बाद घर से हटा दिया गया, सिक्योरिटी हटा दी गई और उनको मतलब कि असुरक्षित पूरा माहौल वहाँ उनके बना दिया है इस गवर्नमेंट ने। तो मैं कहूँगा कि वो अपने माता के लिए वो थोड़ा घबराते हैं। उस चीज़ के लिए मैं उनसे बात करता हूँ, मैं उनको बोलता हूँ वो ठीक हैं। और जैसे मैंने बताया प्रियंका तो निडर है, वो किसी चीज़ से डरेंगी नहीं, वो आगे बढ़ेंगी। तो बच्चे उनके लिए ज़रूर थोड़ा सोच विचार करते हैं और घबराते हैं। और पर वो हाँ इंटरेस्ट है उनको कि मतलब कि ग्राउंड में क्या हो रहा है, उनके दोस्तों के साथ क्या हो रहा है। और वो जब यूपी जाते हैं और वो देखते हैं कि जिस तरीके से गांव में लोग वहाँ रहते हैं, अपने आलू या सब्ज़ी या जो भी चारपाई के नीचे रखते हैं और उसी के ऊपर सो जाते हैं कि कोई रात को ना ले जाए। ये स्थिति है वहाँ की। तो वो खुद उनको लगता है कि सुधार आना चाहिए और ज़रूर वो वहाँ अपने आप घूमते हैं, वहाँ देखते हैं, लोगों के साथ रहते हैं। और आगे क्या होगा अगर उनको राजनीति में आना है या मतलब जो भी है, हम तो हमेशा उनके साथ खड़े हैं और उनको हेल्प करेंगे और सही डायरेक्शन पे भेजेंगे। लेकिन आपको नहीं लगता कि पिछले कुछ समय में जो कांग्रेस की जो आइडियोलॉजी थी सेक्युलर की, अब राहुल गांधी खुद लोगों के सामने जाके हिंदुत्व की बात करते हैं, मैं हिंदू हूँ वो कहते हैं, मैं ब्राह्मण हूँ, इस तरह की बात करते हैं। वो राहुल की सोच है, वो पूरे देश भर में सेक्युलर हैं और वो ज़रूर वो मैं ये बोलूँगा सेक्युलर है और उनकी सोच लोगों के लिए है। थँक्यू रॉबर्ट। थँक्यू। तर हे होते रॉबर्ट वाड्रा एक्सक्लुझिव्हली न्यूज 18 लोकमतवर त्यांच्याशी केलेली बातचीत आपण बघत होतात। गेल्या काही दिवसात राज्यातल्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत। एका प्रकरणात तर थेट राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाच राजीनामा द्यावा लागला। दुसरीकडे परमवीर सिंग यांच्यावर आरोप झाले, तर काही दिवसांपूर्वी अमरावतीमध्ये झालेल्या हिंसाचारावरूनही चांगलेच राजकारण रंगलंय। या सगळ्याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधला आमच्या नेटवर्क 18च्या वरिष्ठ संपादक प्रीती सोमपुरा यांनी। अनिल देशमुख जे आहे ते तुरुंगात आहे आणि पूर्ण पार्टीचा सपोर्ट अनिल देशमुखांना आहे। पवार साहेबांनी पण सांगितलं होतं, सुप्रिया सुले पण कोर्टात गेले होते आणि त्यांना भेटली होती। तर आता आणखी काय होणार आता? आता असं आहे की न्यायालयीन प्रक्रिया जी आहे, न्यायालयीन प्रक्रिया न्यायालयाच्या पद्धतीप्रमाणे त्या ठिकाणी होईल। त्याच्यामध्ये सरकार म्हणून किंवा गृहमंत्री म्हणून फारसा रोल करण्यासारखा नाही आहे। तर परमवीर सिंगवर आणखी काय कारवाई होणार? तुम्ही त्यांना सस्पेंड केलंच आहे। नाही, आता असं आहे की नियमाप्रमाणे जी कारवाई करणं आवश्यक होतं ती कारवाई त्यांच्यावर करण्यात आलेली आहे। मला वाटतं याच्यापेक्षा अधिक काही समजा त्यांच्या चुका पुढे आल्या तर अधिक कारवाई होऊ शकते, अन्यथा प्रश्न उद्भवत नाही। पण तुम्हाला नाही वाटत की त्यांनी जे आरोप केला होता अनिल देशमुखांवर केलं होतं, 100 कोटी भ्रष्टाचारांचा आरोप केला, तुम्हाला वाटतं की त्यांच्या मागे कोणीतरी पॉलिटिकल बॅकअप होतं? आता हे बघा, त्याच्यामध्ये ज्यांनी आरोप केले होते, ज्यांच्या सांगण्यावरून आरोप केलेले होते, त्या सचिन वाजेनेच आता कबूल केलेलं आहे की अशा प्रकारची काही घटना घडली नव्हती। म्हणजे एखाद्या घटनेचा किंवा एखाद्या गोष्टीचा राजकीय फायदा घेऊन मग त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न हा निश्चित समोरच्या बाजूने झालेला आहे आणि ते आता हळूहळू स्पष्टपणानं समोर येईलच। मग तुमची इंटरनल इन्क्वायरीमध्ये काय आलं, का त्यांनी असा आरोप केला परमवीर सिंगनी? नाही, आमच्या इंटरनल इन्क्वायरीमध्ये आमची इंटरनल इन्क्वायरी करण्याचा प्रश्न कुठे उद्भवतो? कुठे? त्यांनी आता का आरोप केला, कसा आरोप केला, तो त्यांनाच माहिती आहे। त्याच्या संदर्भामध्ये नक्की त्यांच्या पाठीमागं कोण होतं, कोणी त्यांना तसं करायला लावलं का, त्यांनी स्वतःहून केलं का, हा वेगळा प्रश्न आहे।
पण काहीतरी तर गोष्टी समोर आली असेल ना की त्यांच्या पाठीमागे कोण माणूस होतं, कोणती पार्टी होती, काय नेमकं काय झालं होतं की त्यांनी असं इतका मोठा आरोप केला. असं आपण म्हणू शकणार नाही, परंतु त्याच्यामागे निश्चितच काही राजकीय सपोर्ट असल्याशिवाय अशा प्रकारचं घटना घडत नसतात. त्याच्यामध्ये काही ना काहीतरी सपोर्ट कुठल्या तरी पक्षाचा असणार आहे. त्याच्यामध्ये आता जे आहे ते प्रदीप शर्मा आतमध्ये आहे, सचिन वझे पण आतमध्ये आहे, अनिल देशमुख पण तुरुंगात आहे आणि देवेन भारतीवर पण केस फाईल झालेला आहे. तर तुम्हाला नाही वाटतं की मुंबई पोलिसांची छबी जे आहे ते खराब झाली आहे नेमकी? असं आहे की आता ज्या ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या समोर आलेल्या गोष्टींच्या प्रमाणे त्याच्यामध्ये कारवाई होते आहे. आणि समजा काही एखाद्या दोन चूक केलेल्या अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये कारवाई झाली तर सगळ्या पोलीस दलाची छबी बिघडेल असं काही मानायचं काही कारण नाही. चांदीवाला आयोग पण जे आहे त्यांची चौकशी करत आहे. त्यांनी पण त्यांच्यासमोर सचिन वाझे पण गेले होते, त्यांची पण झालेली आहे स्टेटमेंट, त्यांचा रेकॉर्ड झालेला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की असं काही झालं नाही होतं. तर आता तुम्हाला काय वाटतं तर नेक्स्ट स्टेप काय असणार महाराष्ट्र सरकारच्या आणि गृह मंत्रालयाच्या? महाराष्ट्र सरकारला याच्यामध्ये रोल नाही, कारण ही जी चौकशी चालू आहे ही चौकशी केंद्रीय यंत्रणांच्या अधिपत्याखाली सुरू आहे आणि चांदीवाल आयोगसुद्धा जो आहे तो एक स्वतंत्र आयोग आहे. त्यामुळं चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट आल्यानंतर आणि ही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये पुढची दिशा ठरेल. पण 3 महिन्यापासून जे आहे ते परमवीर सिंग फरार होते, नंतर ते इकडे आले आणि विविध कोर्टामध्ये त्यांनी जे बेल ॲप्लिकेशन फाईल केली आणि सुप्रीम कोर्टाने पण त्यांच्या फेवरमध्ये निर्देश दिला. पण आता तुम्हाला काय वाटतं की ते त्यांचे सस्पेन्शन झालं, तुम्हाला नाही वाटतं की फार उशीर झाला त्यामध्ये? उशीर झाला हे निश्चितच, कारण एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ज्याच्यावर सरकार एवढा विश्वास व्यक्त करतं त्यामुळं चूक झाल्याच्या नंतर ती निदर्शनाला आल्याच्या नंतर ताबडतोबीने कारवाई करायला पाहिजे होती. परंतु आकसाने कोणावर कारवाई करायची नाही, घाई करून मुद्दाम कारवाई करायची नाही, म्हणून त्याची सगळी प्रोसिजर फॉलो करून ती ॲक्शन घेतली गेली आणि त्याच्यामध्ये उशीर झाला, परंतु इट इज पार्ट ऑफ गेम. या सगळ्यासह महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.